CBTच्या एक्झाम आलेल्या आहेत आणि एक्झाम कशा स्वरूपाची असणार आहे याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये संकोच निर्माण झालेला आहे की पहिल्यांदाच काही प्रशिक्षणार्थी या CBT एक्झामला समोर जाणार आहेत। तर ही एक्झाम कशा स्वरूपाची असणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। हा व्हिडिओ बघण्या अगोदर सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या व्हिडिओला शेअर करावं आणि सोबतच आपण सर्वांना शुभेच्छा। बघा विद्यार्थी मित्रांनो, CBT एक्झाम ही तुमची कम्प्युटराइज एक्झाम होणार आहे। त्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर त्याचा डेमो कसा असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गूगल क्रोम ब्राउझरवर गूगल हे सर्च करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भारत स्किल हे सर्च केल्यानंतर असं वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे आणि क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम यावरती व्ह्यू ऑलवर तुम्ही क्लिक करा। व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व ITIचे जे काही ट्रेड आहेत त्या ट्रेडचे कॉलम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। त्याच्यामध्ये टर्नर, मशीनर्स, फिटर, इलेक्ट्रिशियन हे सर्व। त्याच्यानंतर ते तुमचा जो ट्रेड असेल तो क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही मॉक टेस्ट नावाचा एक ऑप्शन क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्ही एक्झामला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जो काही प्रॅक्टिकल किंवा तुमच्या हॉल तिकीटवर जो रोल नंबर असेल त्याच्या समोरचे 2 शून्य काढून त्या ठिकाणी R तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा जो इतर जो नंबर डिजिट आहे ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहेत। हे फिल केल्यानंतर सबमिटला क्लिक करा। सबमिटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। CTS एक्झामचं हे प्रॅक्टिस टेस्टचं पेज आहे। हे ओपन केल्यानंतर सर्व इन्स्ट्रक्शन्सला तुम्हाला वर रीड केलं म्हणून असं त्या ठिकाणी टिकमार्क केल्यानंतर असं पेज ओपन होईल आणि शो इन्स्ट्रक्शनवर क्लिक करा। तिथे तुम्ही बघू शकता। नंतर प्रोसीडवर क्लिक करा। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जी तुमची आता येणारी परीक्षा होणार आहे ती अशा स्वरूपामध्ये पेज ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता। इंग्लिश, मराठी, गुजराती, मराठी, हिंदी ह्या सर्व काही लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला ज्या भाषामध्ये सोयीस्कर असेल ती भाषा या ठिकाणी निवडावी आणि नंतर सबमिटवर ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा रोल नंबर आणि तुमचं डमी नेम या ठिकाणी येईल आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी ओपन करा आणि एक्झाम कशी असेल त्या ठिकाणी कुठल्या विषयाला किती मार्क्स असतील, किती क्वेश्चन असतील। ट्रेड थेरीला 38, वर्कशॉप कॅल्क्युलेशनला 6, इंजिनिअरिंग ड्रॉइंगला 6, एम्प्लॉयबिलिटी स्किलला 25 असे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। 60 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे। बघा या ठिकाणी वर टाईम सुरू झालेला आहे आणि अशा स्वरूपाचं पेज तुम्हाला ओपन होईल। अशा टाईपचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत। वेगवेगळे सर्व कॉलम या साईडला तुम्ही बघू शकता। अशा टाईपचा क्वेश्चन येणार आहे। हा क्वेश्चन तुम्ही ESचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही हा क्वेश्चन या अगोदर तुमचा झालेला असेल सुद्धा। आणि हे जे आहे सेक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत। किती सेक्शन्स आहेत? 4 सेक्शन्स असतात त्याच्यामध्ये आणि या 4 सेक्शन्समध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहे। अशा प्रकारची ही तुमची